मॉर्निंग कानू. तर आमची सकाळ अशी होते सत्य. आज आमचा दुसरा दिवस सलाईनचा आणि आमचा कानू आज फ्रेश आहे. बघू आता थोडा वेळ रडतो का. आता रडलेल आमचा कानू स्ट्रॉंग आहे, अजिबात रडत नाही ना कानू. रडायचं नाही बरं का. काही नाही होत, थोडंसं टुचुक असं होतं फक्त. हां काही नाही झालं ना, काही नाही झालं. एकदम स्ट्रॉंग आहे. पाहिलं का किती स्ट्रॉंग आहे तो, किती गुड बॉय आहे. आमच्यासारखा रडून दे. काय नाही जाते, बोलते आगाऊपणा कमी कर. त्याला जसं हातात सुईच नाही असं वागत होता घरात. पोझिशन आहे असं खालीच ठेव. हां खालीच ठेव बेटा, खाली ठेव. हात हात खाली खाली ठेव, ठेव. हात खाली ठेव. सांगा तुम्हीच सांगा. हात खाली ठेव. वरती नाही करायचं, ते बंद पडून असंच जाईल. हात राहू दे हा, नाही तर ते बंद होऊन जाईल परत. अच्छा हात खाली राहू दे. आता तुला बलं नाही ना, हे पैसा लाईन चालू आहे ना, हात खाली लावू दे. गुड बॉय तो, गुड बॉय. एवढीच आहे ना, नाही अजून घ्यावं लागेल. अजून आहे. आज आमची सलाईन लवकर झाली आणि आता आम्ही घरी चाललोय. जवळपास 10:30-11 वाजत आलेले आहेत. कानाची एक झोप झाली दुपारी आणि त्यानंतर मी गावात आली होती. माझे कामं होते जरा. मम्मीसाठी औषधं घ्यायचे होते आणि एका ठिकाणी हळदी कुंकूला जायचं होतं. मला मेकअपचं सामान घ्यायचं होतं आणि त्यानंतर ते सगळं कामं झाल्यावर मी घरी आली आणि आता स्वयंपाकाचं बघते. आज मस्त बनवते कोथिंबीरचे शेंगोळे, मुटकुळे आणि मुलांसाठी अंडी पण उकडली. गॅस ओटावर खूप जास्त पसारा पडलेला आहे माझा आणि तो पण आता आवरून टाकते. त्यानंतर मग हे वळायला घेते. कारण नको रे, दरवाजा लावून घ्या मध्ये या ना पप्पा, एकाला दमवतो तो. तर गाईच आमचे शेंगोळे नाही कोथिंबीरचे मुटकुळे वळायचं काम चाललंय आणि आमचा कानू नुसता आहे नुसता आत्रापणा करून राहिला. मार दिल मी. कानू धर हे धर, हे घे तुला थोडस पीठ देऊन टाकाय. धर धर ओळ. हा सांगितलं त्यांना फोन करायला. माझ्याकडे नाही ना ड्रायव्हरचा नंबर. वळ आता, तेवढंच वळायचं, खाऊन नाही जायचं. पीठ वळायला दिलं ना खाऊनच मारतो. शेंगोळे वळू राहिलो ना, आमचं भाऊ शेंगोळ्यांचं पीठ खाऊ राहिलं. छान आहे, छान आहे. कशाचं कच्चा खातो. त्रिशू आज डायरेक्ट 5 वाजता आली होती शाळेतून. 5 नाही डायरेक्ट 6 वाजले ते, कारण उद्या तिची गॅदरिंग आहे आणि रिहर्सल चालू होती तिची. आणि त्यानंतर माझे शेंगोळे पण बनत आले होते. मग तिचं तिच्या आजीने आवरून दिलं आणि मी गॅस ओटा वगैरे सर्व क्लीन करून घेतलं. मुलांना अंडी पण खाऊ घातली गेली आणि आता आमचे जेवण वगैरे झाले आणि आता मी घर आवरते, कारण उद्या दीदी येणार नाही झाडू फरशी करायला आणि आज रात्री आमच्याकडे पाहुणे येणार आहेत. तर आत्ताच सर्व आवरून घेते, कारण उद्या मला टाईम नाही भेटणार. उद्या कानाला दवाखान्यात न्यायचं, त्यानंतर एक शूट करायचं आहे आणि त्यानंतर परत मग सायंकाळी गॅदरिंग. त्यामुळे आताच सर्व आवरून घेतलं, अगदी पसारा आवरून घेतला पूर्ण घरातला, झाडू फरशी आणि पाहुण्यांची पण झोपण्याची सोय वगैरे करायची आहे. तर माझ्या फरची पुसण्याच्या स्टाईलला हसू नका गाईज, माझी सवय मोडून गेलेली. झाडू फरशी करायला डायरेक्ट जीवावर येते मला, पूर्ण घामे घुमून जाते मी. तर आता माझं पूर्ण आवरत आलं आहे, तुम्हाला दाखवते आवरल्या गेल्यानंतरच आपण सीन. तर ही मस्त पाहुण्यांसाठी एकदम मस्त मोठी झोपण्याची सोय केलेली आहे आणि त्यानंतर किचन हॉल सर्व माझं अगदी टापटीप आवरून झालेलं आहे. चला तर मंडळी, आजसाठी एवढंच. व्लॉग आवडला असेल तर व्लॉगला लाईक करा. असेच व्लॉग बघत राहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू पुढच्या व्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय बाय.